आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज आपल्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंना प्रयत्न केले, भरमसाठ पैसा वाटला, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊतनी आरोप करण्याला काही तथ्य नाही, अर्थही नाही तो। हाच आरोप जर अजितदादांनी केला असता तर त्याला महत्त्व प्राप्त होतं। अजितदादा राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आहेत आणि त्या 5ही उमेदवारासाठी शिंदे साहेबांनी आपले उमेदवार समजून जे काही झोकून दिलेलं आहे त्याची कल्पना अजितदादांना आहे। तिथे सभा घेणे, तिथलच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करणे, तुम्ही पाहिले असेल आमचा जो ज्यांनी बंडखोरी करायचा प्रयत्न केला त्याला शांत करण्याचा प्रयत्न असेल, हे सर्व प्रकार एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर केलेले आहेत। महायुतीमध्ये कोणताही उमेदवार पडू नये ही भूमिका एकनाथ शिंदेंची नेहमी राहिलेली आहे। आणि एक सांगतो, शिंदे साहेब हे कधीही पाठीमागून वार करत नाहीत, जे करायचं उघडपणे। आणि म्हणून उघडपणे जे जे निर्णय घेतले तुम्ही आजपर्यंत जर पाहिले तर ते सर्वाला समोर, मग त्याला काय कोणत्याही अडचणीला जरी फेस करायची टाईम आला तर त्याची चिंता त्यांनी कधी केलेली नाही। म्हणून असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांचं आम्ही जास्त त्यांना महत्त्वसुद्धा देत नाहीत। पण बारणेंना असं आरोप केला होता, गंभीर आरोप होता की अजित पवारांच्या लोकांना असेल, अजित पवारांच्या गटांना असेल, आमचं कामच केलेलं नाही। नाही, काय मतदारसंघामध्ये कसं असतं की काही लोक आपले मतदारसंघ जे विधानसभेचे लोक असतात इच्छुक आमदाराच्या याच्यातले रेसमधले, ते काही अंशी आपला मतदारसंघ कसा सेफ राहील या पद्धतीने थोडं बहुत करतात। निवडणुकीमध्ये सर्वच काही असं अलबेल असतं अशातला काही भाग नाही। मग राजकारण कसलं, थोडं बहुत हे असे प्रकार घडतात आणि ते प्रकार मग शेवटच्या क्षणाला, शेवटच्या टप्प्यामध्ये एकत्रित येऊन काम करावंच लागतं। आणि मग जर काम केलं नाही तर त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे जर तक्रार गेली तर त्याच्यावर कारवाई होते। म्हणून अशा वेळेला ह्या थोडा बहुत कुरबुरी जे असतात ते समजून घेतले जातात आणि त्याच्यावर पर्यायसुद्धा काढला जातो। एक वैद्यकीय अधिकारी आहेत पवार नावाचे, त्यांनी गंभीर आरोप केला आहे, तानाजी सावंत यांना अनियमित काम करायला मला जबरदस्ती केली, मी ती कामं केली नाहीत आणि त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली, मी मॅटमध्ये गेलो आणि त्यामुळेच मला त्रास दिला जातो, अशा पद्धतीचा गंभीर आरोप तुमच्याच पक्षाच्या एका मंत्र्यावर एका अधिकाऱ्यानं केला। पवारांच्या बद्दलचं ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला तर त्यांनी काय काय अनियमितपणे काम केलेली आहेत हे सर्वांना माहिती आहे। आणि म्हणून खरं तर त्यांची चौकशी झाली पाहिजे। तानाजी सावंतांनी जर अनियमित कामं सांगितले तर करूच नाही ना, मंत्र्यांनी सांगितले म्हणून अनियमित कामं करायची कशासाठी? कारण की त्याचा अखेरला अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी येत असते। परंतु या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं याची मला कल्पना नाही आहे। आणि पवारांनी जर पहिले जर काही अनियमित कामं केली असेल तर त्याचीसुद्धा त्याला शिक्षाही होणार आहे। आज सकाळपासून सामनाचं रोखठोक प्रचंड चर्चेत आहे। सामनाच्या रोखठोकमधून आज गंभीर गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की गडकरींना पाडण्यासाठी भाजपमध्ये एक डाव रचण्यात आला, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश होता। आणि हे मूर्खासारखं स्टेटमेंट आहे। असं डाव रचण्यात आला म्हणजे का संजय राऊतला सांगून डाव रचलाय का? अहो, भाजपमधले जे काही स्टॉलवर्ड नेते जे आहे त्याच्यामध्ये गडकरींचं नाव ते वरच्या पातळीवरचं आहे। गडकरी छोटे नेते नाहीत। देशातल्या विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा गडकरीचा सन्मान करतात, म्हणून गडकरीला पाडण्याचा तर प्रश्न येतच नाही। गडकरीसारखे राजकारणामध्ये फार कमी लोक आहेत आणि म्हणून त्यांचा असलेली इमेज त्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही। आणि भाजपमध्ये असे प्रकार या नेत्याच्या लेवलवर होत नसतात। आणि म्हणून यांनी आरोप काही जरी केले, यांना वाटलं की आपल्या आरोपामुळे काही खळबळ माजेल किंवा पक्षामध्ये काहीतरी गडबड होईल, असं नाही। ते काय उबाठा गट नाही आहे, ते भाजप आहे। म्हणून त्या ठिकाणी असं काही घडलेलं नाही आणि गडकरी प्रचंड मताने निवडूनसुद्धा येत आहेत। आणि तुम्ही जर पाहिलं असेल, गडकरींनी जर त्यांचा प्रचार ज्या दिवशी संपला, मतदान ज्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी इतर सर्व मतदारसंघामध्ये गडकरी स्वतः प्रचाराला गेले, तब्येत ठीक नसतानाही। याला संघटन म्हणतात, याला पक्ष म्हणतात। याची जाणीव उबाठा गटाच्या नेत्यांना नाही। संजय राऊतांचं असंही म्हणणं आहे, जर अमित शहा सत्तेमध्ये आले, अमित शहांना हातात सत्तेची सूत्र घेतली तर योगी आदित्यनाथ यांना हटवलं जाईल, अशा पद्धतीचं ते स्टेटमेंट आहे। हे सर्व जर तरच्या गोष्टी आहेत, याला काही अर्थ नाही। मोदी हे पंतप्रधान होतील आणि अमित शहाची जागा वेगळी आहे, योगींची जागा वेगळी आहे। ते प्रत्येक आपापल्या जागेवर खमके आहेत, खंबीर आहेत आणि त्यामुळे कुणाच्या याच्यामध्ये इंटरफिअर नाही आहे। आणि म्हणून हे यांना बाकीच्याची चिंता लागलेली,
उभाटा गट आज कोणत्या दिशेला चालला आहे, कोणत्या खड्ड्यात चालला आहे, याकडे न पाहता ते इतर पक्षाकडे लक्ष देत आहेत. मला वाटतं यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. यांना असं वाटतं की आता आपलं काय होईल याची चिंताच नाही आहे. भाजपमध्ये काय चाललं आहे, मग ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये काय चाललं आहे, मग अजितदादाकडं काय चाललं आहे. अरे तुमच्या पक्षाचं तुम्ही पहा ना, तुमच्या पक्षामध्ये काय चाललं आहे. माणसं नाहीत, बोटावर मोजणे इतकी माणसं नाहीत. मातोश्रीच्या गेटवर ज्या एकेकाळी रांगा लागायच्या, त्या ठिकाणी माणूस यायची वाट पाहावं लागते. ही जर अवस्था आपल्या पक्षात झाली, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुतारी गटाचे 2 महत्त्वाचे पदाधिकारी उद्या अजित पवारांसोबत जाणार आहेत. 4 तारखेचा अंदाज आल्यामुळेच असं होतंय आणि तुमच्याकडे काही इन्कमिंगची काही शक्यता? तुतारी गटाचे सर्वच आमदार असतील, पदाधिकारी असतील, सर्व नाराज आहेत. त्यामध्ये चाललेली हुकुमशाही, त्या सुप्रिया सुळेची आणि त्या रोहित पवारांची, ही त्या असलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आता ती भावत नाही आहे. यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं त्यांच्यावर वेळ आलेली. ज्येष्ठ असलेले काही लोक आणि हे यांची दादागिरी त्यांच्यावर लादत आहेत. हे लोकशाहीला मारक आहेत, म्हणून ते तिकडे जात आहेत. आणि उबाटा गटामधले अनेक जण जे आहेत ते लोकसभेलाच येणार होते, परंतु ते वाट पाहत आहेत. 4 जून नंतर ही प्रोसेस सुरू होईल आणि उबाटाचे अनेक मान्यवर ज्याला म्हणतो ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. रवींद्र दंगेकरांना आज एक गंभीर आरोप केला. त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार कारवाई करू इच्छित होते, मात्र भाजपचाच त्यांच्यावर एवढा दबाव आहे, त्यामुळे ते कारवाई करू शकलेले नाही. दंगेकरला आता आजकाल त्यांना पण आता एक पॉलिटिकल स्टेटमेंट देण्याची सवय झालेली आहे. कोणतं प्रकरण कुठं चाललं आहे, पुण्या प्रकरणामध्ये पोलिसांना सहकार्य करण्याचं सोडून आता आपली चंपोसगिरी कशी करायची, चमकोगिरी कशी करायची, लोकांमध्ये आपण चर्चेत कसं राहायचं, मग उगाच तरी त्या आयुक्तालयासमोर उपोषणाला काय धरणे काय धरायचे, कुणाच्या बदलीची मागणी काय करायची, हे सगळ्या स्टंटबाजी आहेत. मुळामध्ये जर त्या 2 व्यक्ती ज्या वारल्यात त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत जर आपण असोल, तर हे राजकीय स्टेटमेंट या अशा वेळेला तरी बाजूला ठेवले पाहिजे. तुम्हाला त्या घटनेचं गांभीर्य कळायला पाहिजे. ते 2 वारलेत ते तर घटना तर आहेच आहे, त्याच्या बापाचा असलेला राजनशी असलेला संबंध असेल, गोवामध्ये झालेला खून असेल, ह्या सगळ्या बाबीचा तपास आता पोलीस करत आहेत. आणि त्या तपासामध्ये कुठे अडथळे येऊ नये ही तर सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे ना. अजित पवारावर आरोप करणे किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करणे किंवा गृहमंत्र्यावर आरोप करणे, याच्याने प्रश्न सुटत नसतात. त्या प्रश्नाच्या जर खोलात जाऊन जर आपल्याला सहकार्यच करायचं असेल तर ते पोलिसाला केलं पाहिजे. उगाच असे बडबड करून या तपासाची दिशा भटकवण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा करू नये. शेवटचा प्रश्न, निवडणुका संपल्यानंतर अनेक जण सध्या परदेशात गेल्याचं पाहायला मिळत आहे, काय प्रतिक्रिया? उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांचे हाल झालेले आहेत. 40-42च्या टेम्परेचरमध्ये काम केलं आहे आणि आता काही लोकांना साहजिक आहे वाटणं की आपण 2 महिने प्रचारामध्ये होतं, 4-5 दिवस कुठंतरी शांतपणे राहावं. तर मला वाटतं याच्यात काही गैर नाही. अखेरला राजकारणामधले माणसंसुद्धा एक माणूस म्हणून, त्याचं कुटुंब म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा त्याला अधिकार आहे. आणि मग अशा वेळेला जर कोणी परदेशात गेलं असेल, कोणी महाबळेश्वरला जरी गेलं असेल, तर त्याच्यावर टीका करण्यासारखं काही नाही. कुटुंबाला सुद्धा प्रायोरिटी दिली पाहिजे. राजकारण करत असताना कुटुंब सांभाळणं हे त्या नेत्याची सुद्धा जबाबदारी असते. इतरांना सांभाळतं मग कुटुंबाकडे लक्ष कोण देईल? आणि म्हणून 5 दिवस गेले तर त्याच्यात एवढी त्याची बातमी होण्याचं काहीच कारण नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देऊ द्या आणि त्यांना चांगलं 5 दिवस काम केलं तर मला वाटतं काही गैर नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.